हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला कोथिंबीरपासून वड्या कशा करायच्या, कारण का आता बाजारात कोथिंबीर भरपूर आली, स्वस्त पण आहे आणि आता वड्या पण करून खायच्या। तर ही कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे। याची बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर। त्यासाठी मग ही कोथिंबीर घेतली। हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, हरभऱ्याच्या डाळीचं। ही 2 वाट्या आहे, वाट्यानं 2 वाट्या आहे, तसं पाव किलो आहे। आणि ही कोथिंबीरची एक गड्डी आहे। हे तीळ घेतले थोडं, हे मिरच्या, आलं, जिरं आणि लसूण हे आता वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। आणि धनेपूड आणि हिंग आता मिक्सरला भरड करून घ्यायची आहे। हे तर पीठ चाळून घेतलेलं आहे, डाळीचं पीठ। त्यामध्ये आता ही भरड केलेली घालायची आहे। ही धना पावडर आहे 1 चमचा, जिरं काय वाटायलाच घातलेलं आहे, धना पावडर घातलेले। आता कोथिंबीर टाकायची आहे, धुवून चिरलेली आहे कोथिंबीर। आता हिंग घालायचा 1 चमचा। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता तीळ पण मी ह्यामध्येच टाकणार आहे। 1 चमचा हळद टाकायची, छोटा चमचा। आता मिक्स करायचं आहे। ह्या वडे खायला पण छान लागतात ह्या। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून इथे असं घट्ट भिजवायचं आहे। असं मळूनच घ्यायचं आहे, कारण का कोथिंबीरीच्या वड्या म्हटलं की जादा कोथिंबीरच पाहिजे, त्याशिवाय वड्याच होत नाहीत। तेल टाकून असा गोळा करायचा आता एकत्र। ही आता मोदकाची चाळण घेतली, त्याला आता तेल लावून घ्यायचं आहे। तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे। ठेवणार आहे उकडायला। तेलाचा हात पुसून असं सगळीकडे असं थापून घ्यायचं आहे एकसारखं। आणि आता ह्याला उकडून घ्यायचं आहे। गॅसवर भांड ठेवायचं आणि पाणी ठेवून वही चाळण ठेवायची आहे। आता ह्यावर पण असं तीळ टाकून घ्यायचं आहे। तीळ थंडीच्या दिवसात खाल्लेले पण चांगलं असतात। आता पाणी गरम झालेलं आहे, आता यावर ठेवायचं आहे। ती चाळण अशी ठेवून द्यायची आणि याच्यावर झाकण ठेवायचं 15 मिनिटासाठी। आता 15 मिनिटं झालेली आहे। आता उकडलं का बघायचं आहे। तर आता सुरीच्या साह्याने बघायचं आहे। आता सुरीला चिकटत नाही, म्हणजे उकडलेलं आहे। आता काढून घेऊन त्याला फ्राय जरी केलं तरी चालतंय। मी आता गॅस बंदच करणार आहे, काढून घेणार आहे मी आता ही गार करून याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत। आता ही गार झालेलेच आहे। आता ह्या वड्या कट करून घेतलेल्या, अशा छान अशा उकडलेल्या आहेत अशा। आता ह्याला तुम्ही तळून जरी घेतलं तरी चालतंय, मी आता तळूनच घेणार आहे। आता तेल गरमच झालेलं आहे, हे आता तळूनच घेणार आहे मी। ह्या तळलेल्याच वडे छान अशा कुरकुरीत लागतात। आता ही बारीक गॅसवर असं चांगले असे खरपूस तळून घ्यायचे, म्हणजे कुरकुरीत लागतात। गॅस मोठा केला की लगेच करपून जाणार। आता अशा दोन्ही बाजून अशा खरपूस चांगल्या भाजून घ्यायच्या।
आता तळलेलीच आहेत, आम्ही काढून घेणार आहे. अशा कोथिंबिरीच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही भाकरी बरोबर खावा, चपाती बरोबर खावा, ब्रेड बरोबर खावा, नाहीतर अशीच खावा. खाण्यासाठी वड्या तयार आहेत. छान अशा तर एवढा छान सुटला खमंग असा खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही पण अशा करून बघा. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.